नमस्कार. वसई विरार परिसरामध्ये आता मे महिना चालू झाला की लोकांच्या मनात टेन्शन व्हायला लागते आणि धाकधूक व्हायला लागते. कारण पावसाळा अगदी जवळ आलेला आहे आणि पावसामध्ये कोणत्या जागेवरती पाणी भरेल आणि घरी गेलेला व्यक्ती कधी परत येईल ह्याची शाश्वती नसते. कारण काही रस्ते देखील पाण्याखाली जातात आणि काही गावात देखील पाण्याचं साम्राज्य होऊन जाते आणि 2-4 दिवस मग वसई ही बुडलेल्या अवस्थेत असते. त्या सर्व कारणास्तव बोलण्यासाठी आज काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते आणि सामाजिक कार्यकर्ते ऍडव्होकेट जिमी गोन्साल्विस आपल्या सोबत आहेत. ते काय सांगतात ते आपण ऐकूया. सरजी नमस्कार. नमस्कार. सर, पावसाळा जवळ आलेला आहे. आता गेले काही वर्षापासून तुमच्या घरात देखील गावात यायचं असेल तरी आम्हाला तिथून रस्ता बदली करावा लागतो आणि वसईतील भरपूर अशी ठिकाणी आहेत की त्या ठिकाणी तुम्ही काही इमर्जन्सी असेल तरी तुम्ही निघू शकत नाही. मग शोधून ट्रॅक्टर घ्यावा लागते किंवा काहीतरी आसरा घ्यावा लागतो. तर आता पुन्हा पावसाळा आलाय तर तुम्ही काय विचार करता? आता तुम्ही सांगताय की ही परिस्थिती वसईची आहे, ती का निर्माण झाली? तर आता मी तुमच्याकडे येताना पाहिलं की इथे 30-40 मळ्याचे टॉवर चालू आहे. हे टॉवर जे चालू आहेत याचा सगळा भार जो आहे तो इम्पॅक्ट हा ग्रामीण भागावर पडतो. जिथे पहिल्या जुन्या इमारती होत्या त्या आता तोडून मोठ्या मोठ्या इमारती चालू आहेत. तिथे पायलिंग चालू आहे, तिथे भरणी चालू आहे. त्यामुळे तो भाग तर मागे जातो. आता जो ग्रामीणचा जो भाग आहे, म्हणजे मी वसई पुरता बोलतो, तुमच्या बोईंच्या साईडला बोलत नाही का, ते आता ऑलरेडी सगळं खराब झालेलं आहे. इथे गाजचोळा रोड यांनी आणून तो करण्याचा प्रयत्न केलेला, पण आज गेल्या 15 वर्षापासून मी त्याच्यावर स्थगिती आणि सगळ्या गोष्टी आणल्यामुळे आज तो पेंडिंग आहे. म्हणून आज तुम्ही गाजचोळा रोडला जा, एकही झोपडं नाही किंवा एकही तिथे काय 19-20 झालेलं नाही. तरी काही गाववाले बोला किंवा काही स्वार्थी लोक तिथे 19-20 करायचा प्रयत्न करत आहेत, पण माझं सगळ्यावर लक्ष आहे. आता रेल्वे ट्रॅकला लागून तो आचोळा गाव आहे, तिथे काय भरणी चालू आलेली आहे. मग रिंग रोड हे ते सगळं चालू आलेलं आहे. याचा जो फटका जो बसतो तो गावाल्यांनाच बसणार आहे ना. तो पाणी कुठे जाणार आहे? कारण हे जे गोगटे सॉल्ट जे आहे ते होल्डिंग पॉईंट आहे. होल्डिंग पॉईंट मध्ये गास, सोपारा, इथून आचोळे, इथून दिवाणमान, इथून सांडोळ, गिरीश आणि तिथून पुढून भयगाव, या 5-6-10 गावातलं पाणी तिथे थांबत असते. समुद्राच्या भरतीचं पाणी तिथे येत असते. ते येताना आता वसईमध्ये पण तिथे आता तुम्ही बघितलं गोपीराला काय झालंय. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. मग आता ते काय करायचं, ते महापालिकेत कोणता आयुक्त येतात, हा IAS आला, तो BS आला, तर कोणतं ट्रान्सफर होऊन येतो, तो काय तर डोकं लावतो, मग नेरी काय देते, मग IIT काय देते, त्याचा अहवाल आलाय. आता परवाच्या दिवशी कोणी तर मला फोन केलेला, तुमच्या बोईंजला काय रस्ता उचलायला लावलाय. म्हणजे इथे काय चाललंय, आंध्र जळतंय आणि कुठं खातंय. जे अधिकारी येतात ते अकार्यक्षम अधिकारी असतात. त्याचा पर्याय तुम्ही बघितलाय. आता रेड्डी जेलमध्ये आहे, पवार पैसे देऊन बाहेर उतरलेला आहे, पण त्याच्यावर चार्जशीट फाईल आहे. FSI वर 150 रुपये घेत होता, EDने चार्जशीट मध्ये फाईल केलेला आहे. म्हणजे मी काय माझ्या घरचं काय सांगत नाही. जे मागचे नगरसेवक होते त्यांनी जे आता ऍफिडेव्हिट फाईल केले आहे, कोणी 5 दुकानं घेतल्यात, कोणी 15 फ्लॅट घेतल्यात. अरे याचं शिक्षण 10वी आणि हे घेतलेत कसे? कुठून? मी वकील असून माझ्याकडे 5 रुपये खिशात नसतात. आणि वसईत जे नगरसेवक झालेले आहेत, जे कॉन्ट्रॅक्टर झालेले आहेत, त्यांच्याकडे करोडो रुपयाची. म्हणजे हा कसा आहे, हा सगळा जो मलिदा वसईमध्ये चाललेला आहे. आणि हे जे बेकायदेशीर बांधकाम, आणि आता बाहेरचे लोक जे येतात ते एक फ्लॅट घेऊन येतात, त्यांना वाटतं वसई आमचीच. बाहेरचा माणूस जे येतो त्यांना वाटते वसई आमचीच आणि ते त्यांच्या पद्धतीने बोलायला जातात. आता त्यांच्या मागे आता भाजपा आहेच, जातीवाद आणि हे सगळं करून त्यांच्या डोक्यात घालायला, तुम्हाला आम्ही हे देऊ, तुम्हाला आम्ही ते देऊ. अरे पण हा विकास जो आहे हा पहिल्यापासून भकास झालेला आहे. त्यामुळे इथे हा कसा वसईला लागलेला बेकायदेशीर बांधकामाचा कॅन्सर आहे, तो कॅन्सर फोपावत चाललेला आहे. तो काय थांबायचा प्रयत्न करत नाही. 29 गावांना काढून मी तो थांबवायचा प्रयत्न करतोय. पण गावातलेच काही जे दलाल लोक आहेत त्यांना मी नको असतो. मी बँकेत उभा राहिलो की ती सगळी यंत्रणा लावतात, मी आमदारकीला उभा राहिलो की ती सगळी यंत्रणा लागतात. आता बार कौन्सिलला मी उभा होतो, ते वकील त्यांचे ऐकत होते म्हणून त्यांनी काही करता आलं नाही, तर ते तिथेही काय तर किडेकांडे ते करू शकले असते. म्हणजे विषय काय आहे की हा झाला पॉलिटिकल विलचा विषय. आपण जिथे राहतो ही आपली माती आहे, ही माती ही माय आहे, याला सांभाळणं आपलं काम आहे. हे माझं नैतिक, मी एक उच्च शिक्षित वसईतला राजकीय क्षेत्रात घडलेला गेल्या 25 वर्षापासून कार्यकर्ता आहे. एक सामाजिक बांधिलकीतून माझं हे सगळे विचार मी मांडत आणि मी त्याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतो. मी असं नाही सांगत की हा चांगला आहे हा वाईट आहे, पण हे आपलं गाव आहे, हे टिकलं पाहिजे, आपली पुढची पिढी टिकली पाहिजे. हे कुठेतरी लोकांनी समजायला
पाहिजे. आता राहिला प्रश्न गोगटे सॉल्टचा. आता गोगटे सॉल हा आमच्या गाज ग्रामपंचायतीमध्ये येतो. तिथे जवळजवळ 800 एकर जमिनी आहे ती गाज ग्रामपंचायत. पृथ्वीराज चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा मी एक पत्र दिलेलं आहे की ही जी जागा आहे 700 एकर 800 एकर जागा आहे ती आमच्या गावातल्या जे 1900 स्वातंत्र्यापासून जी कुटुंब राहतात दास गावची 50, 100, 200, 500 जी कुटुंब राहतात त्या प्रत्येक कुटुंबाला ती 5-5 एकर जमीन तुम्ही कसण्यासाठी द्या आणि ती जमीन आम्ही शेतीपूरक करू. ती तिथे इमारती बांधायला, बिल्डिंगा बांधायला, बाहेरचे लोक येतात त्यांना दलाला करायला का राज्य सरकारच्या मालकीची आहे असं होत नाही. आम्ही सांभाळलेली जमीन आहे, गाजकरांनी सांभाळलेली जमीन आहे. माझं रायटिंग मध्ये पत्र आहे. तर कोणी ती जमिनीवर वक्र दृष्टी टाकत असेल, कोणाला वाटते आम्ही हे करू ते करू, हे सगळं त्यांचे हवेतले इमले आहेत. मी त्याच्यावर ताबडतोब हायकोर्टामध्ये रिट पिटिशन पीएल दाखल करेन. कारण माझं पत्र राज्य शासनाला क्लिअर कट आहे की गावच्या लोकांनाच ही जमीन देण्यात यावी आणि आमच्या या जमिनीवर हक्क आहे. राज्य शासनाकडे खूप जमीन आहे, जाऊन तिथे काय करायचं ते करा. आज तो पवार इथे इतकं कांड करून गेला, त्यांनी ती 41 इमारती तुटलेल्या होत्या, त्याचं आरक्षण उचलून त्यांनी कुठे आणलं? गासमध्ये आणलं. ही जी गोगटे सॉल्टची जागा जी आहे गास ग्रामपंचायत आणि बाजूची दिवाणमान नंतर आपली गिरीज ही जर गाववाल्यांकडे दिली आणि गाववाल्यांनी ती संगोपन केलं तर वसईचं जे नैसर्गिक जे अबाध्य आहे सौंदर्य हे पुढच्या पिढीपर्यंत जाईल, अजून पुढच्या 100 पिढीपर्यंत ते टिकून राहील. हे जे अनधिकृत डेव्हलपमेंट चालू आहे याच्यामुळे वसईचा नाशच होणार आहे, वसईला काय फायदा होणार नाही आणि बाहेरचे लोक येतात त्यांना काही समजत नाहीये. राज्य सरकारमध्ये जे बसलेले आहेत मंत्री त्यांचं काय किती आहे ते मला माहित आहे. त्यामुळे वसई ही हिरवीच राहिली पाहिजे, वसईची 29 गावं हिरवीच राहिली पाहिजे. या मताचा प्रामाणिक मताचा मी आहे. माझे जितकं राजकीय कौशल्य आहे, माझं जितकं कायदेशीर कौशल्य आहे आणि माझं जितकं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कौशल्य आहे ते मी याच्यामध्ये लावत असतो आणि मी माझ्या परीने प्रयत्न करत असतो. उद्या लोकांनी माझे हात जर अजून मजबूत केले, मला कुठे निवडून दिलं तर त्या परीने अजून मी काम करण्यामध्ये सक्षम राहील. तुम्ही कुठे जर बोललात की जिमी गोन्साल्विस बोलतोय, पण लोकांचं पण दायित्व आहे की माझे सक्षमपणे उभा राहणं. आता सध्या वसई परिसरामध्ये, गाव परिसरामध्ये जे बावखालं बुजवली जातात, तलाव बुजवली जातात, ह्याबद्दल भरपूर सामाजिक संघटना आवाज करत असतात. तर तुम्ही ती बावखालं ह्याचं संवर्धन व्हावं, महानगरपालिकेने या बावखाल्याचं सर्वेक्षण करून त्याचं प्रत्येक कोणत्या ठिकाणी किती बावखालं आहेत, किती गव्हर्नमेंटचे आहेत, किती प्रायव्हेट आहेत, ह्याचा सर्वांची नोंदी करून बावखालं सांभाळण्यासाठी देखील प्रयत्न झाला तर पावसाचं पाणी होल्डिंग होण्यासाठी, त्या ठिकाणी साचून राहण्यासाठी आणि वर्षभर त्यामुळे इतर आजूबाजूच्या विहिरी आणि कुपनलिका आहेत त्यांना देखील पाण्याचा चांगला उपयोग होईल, यासाठी तुम्ही काय विचार करता? येस, बघा आता यावर कोणतं सामाजिक संस्था काम करत होती. लोक गावकऱ्यांनी पण समजलं पाहिजे आपल्या पूर्वजांनी या बावखालावर आपण आज वसईचं इतकं सौंदर्य जे आहे ते म्हणजे त्यांनी किती विचार केला असेल की बावखालं बांधली, त्याच्यावर आपली शेती झाली, त्याच्यातून आपण मुंबईला भाजीपाला विकला, दुधाचा धंदा केला आणि आज आपण इतके मोठे झालो. आजच आपण ती बावखालं बुजवण्याचा प्रयत्न करतोय, कुठे तर चुकीचं आहे हे माझं पण म्हणणं आहे. म्हणजे स्थानिकांनी पण ह्या गोष्टीचा कुठेतरी विचार केला पाहिजे. आपलं काम काय आहे, आपण त्यांना प्रबोधन करू शकतो, आपण त्यांना याचे फायदे नुकसान सांगू शकतो, पण लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. आता काय झालं आहे, वसईमध्ये एकदम बाहेरच्या लोकांचा पोट चालू झालाय, त्यामुळे ते गावामध्ये पण घुसण्याचा प्रयत्न करत आहेत आणि गावातले काही लोक आहेत ते स्वतःच्या स्वार्थासाठी कुठून तर ह्या सगळ्या गोष्टी करत आहेत. मला पण आता आपल्या गावात तुमची जमीन माझ्या नावावर आहे, माझी जमीन त्यांच्या नावावर, असं आपलं वडिलोपार्जित पहिले तोंडी व्यवहार होते. तिथे आपली घरं आहेत, ते आपल्या पोझिशन मध्ये आहेत, पण ह्याच्या पण एक नेक्सस चालू आहे. पण ते नेक्सस आता बघा, मला पण काही गोष्टीमध्ये रिस्ट्रिक्शन आहेत, पण जितकं मला शक्य आहे तितकं मी करतो आहे. आता तुम्ही कसं सांगितलं की पावसाळ्यामध्ये पाणीचं जमतोय, आता आमच्या पुढे ते टाकीपडा झालेला आहे, त्याला मी पहिल्या दिवसापासून विरोध करत होतो, पण ते सोपाळ्याला जवळ असल्यामुळे ते झालं. आता तिथे असा 4 फूट उंच तो रस्ता केलेला आहे. मी मागच्या आयुक्तांना फोन केला, मी म्हटलं तुम्ही काय लावलेलं आहे, तुमच्या इंजिनियरला काय समजत नाही, तुम्हाला काय इंजिनियर आले आहेत ते बाहेरचे आहेत, त्यांना काय वाढवड पहिल्यापासून जे पाण्याचे निचरा मार्ग आहेत ते काही समजत नाही आणि त्यामुळे आजार झाला इथे आणि तो मलम लावतो इथं, असं वसईची परिस्थिती आहे. हे शहरी भागातलं ठीक आहे, एक खुल्या जमिनीवर. ग्रामीण भागामध्ये एक तर आपले रस्ते आखो, तिथे लोकांची हे जास्त आहे. ग्रामीण लोकांची परिस्थिती म्हणजे कसं आहे,
आणि आपण कोणाला बाहेरच्यांना देत नाही, त्यामुळे भावखाला गुंजवल्यामुळे तो पाणी रस्त्यावर येतोय. पण त्याच्यात अजून एक गोष्ट आहे, तो भावखालाचा जो पाणी जो रस्त्यावर येतो तो ऑगस्ट नंतर येतो, म्हणजे जमिनीत पाणी गेल्यानंतर जो एक्सेस पाऊस पडतो जेव्हा आपण वेलंकणीला जातो तेव्हा तो जमतो वसईमध्ये. पण आता जो पाणी जमतो सुरुवातीला जून जुलै हे गाठसोळा रोडचं जे हे आहे म्हणजे गोपटे खाडी आणि इथून जो हे केलेला आहे खाडीला जायचा मार्ग त्यांनी वळवलेला होता, त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. आणि जवळजवळ आचोळ्याचे जे खायतान होतं ते त्यांनी सगळं बुजवून तिथे बिल्डिंग बांधून हे केलेलं. आचोळ्याची एक जमीन गाठच्या बाजूला होती रेल्वेच्या पश्चिमेला, तिथे आता काय तर भरणीचं काम चालू आहे. आता वसईच्या तहसीलदारला त्या दिवशी कोण लाच अँटी करप्शनने पकडले. आता काल मी ऐकलं कुठे महापालिकेचे कर्मचारी आहेत त्यांच्यावर 10 का 15 लोकांना अँटी करप्शनने पकडले. आता सगळं विकायलाच लागले, तर सगळं आभाळच फाटलेलं आहे साहेब. तर कोण काय करेल याच्यात? लोकांनी स्वतःहून काहीतरी गोष्टी करायला पाहिजेत आणि तरच तुमची इथे अस्तित्व टिकून जाईल, तरच तुमची पुढची पिढी वसईमध्ये टिकून जाईल, हे माझं प्रामाणिक मत. तर आपण ॲडव्होकेट जिमी गोन्सल्विस यांना वसईत पावसाचं पाणी जमते आणि त्यावरती उपाययोजना काय करायला पाहिजेत याविषयी विचारल्यावर त्यांनी तर संपूर्ण पाडाच वाचून दाखवला. त्यांचं म्हणणं आहे की वसई विरार भागामध्ये बावखालं तर बुजवायला सुरुवातच झालेली आहे, परंतु जे काही कन्स्ट्रक्शन होते त्याच्यावरती कोणाचा नियंत्रण नाही आणि जो तो उठतो आणि कुठेही काम करतो. आणि त्यात अजून एक गमतीशीर गोष्ट बोलले की दुखणं गुडघ्याला आणि मलम हा मानेला, त्यामुळे अजून महापालिका ही योग्य रीतीने काम करत नाही असं देखील त्यांचा ठपका असल्यामुळे महापालिकेने चांगल्यात चांगलं काम करावं आणि जुन्या परंपरे जुन्या लोकांनी जी काही बावखालं पाणी जाण्याचा रस्ता आणि उंच आणि खालच्या खोलगट भागातून देखील पाणी जमण्यासाठी जो ठेवलेली जागा मोकळी जागा ही आज भरत चाललेली आहे, त्यामुळेच हा प्रकार आज वसईत घडत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसह अब्दुल कलाम, नमस्कार.